नमस्कार मित्रांनो, आपल्या सध्या मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण घ्यायचं आहे की ऑप्शन चेन. आता ऑप्शन चेन काय सांगतो, तर ऑप्शन चेन सांगतो की की मार्केटमध्ये कोणत्या स्ट्राईक प्राइसवर किती लोक बसलेले आहेत. लोक म्हणजे काय, आपण त्याला म्हणतो ओपन इंटरेस्ट. ओपन इंटरेस्ट म्हणजे किती लॉट घेऊन किती क्वांटिटी घेऊन बसलेले आहेत, त्याला आपण म्हणतो ओवाय. ओवाय म्हणजेच काय, ओपन इंटरेस्ट. ते मी माझ्या भाषेत सांगतो, तर किती लोक एंट्री मारून बसलेले आहेत त्याला आपण म्हणतोय ओवाय. तर समजून घ्या, निफ्टी आहे 25,000ला आहे. तर समजून घ्या, निफ्टी 25,000ला आहे. तर ओटीएम कुठले झाले, 25,050, 25,100, 25,150, 25,200. तसंच खाली इन द मनी झाले 24,950, 24,900, 24,850 आणि 24,800. त्याच्यावर काय असेल ते. ओके, तर ऑप्शन चेन मध्ये राईट साइडला असतोय पीचा डाटा आणि लेफ्ट साइडला असतोय सीचा डाटा. ओके, म्हणजे मार्केट 25,000ला आहे, म्हणजे हा काय झाला आपला ऍड द मनी झाला दोन्ही साइडला. हा पर्पल कलर दाखवते तुम्हाला ऑप्शन चेन मध्ये. ओके, आणि सी साठी खालचे झाले ओटीएम. काय झाले हे ओटीएम, वरचे झाले इन द मनी. ओके, इकडं वरचे झाले ओटीएम आणि खालचे झाले इन द मनी. ओके ओके, तर इकडे हे तुम्ही बघू शकता, ह्या पद्धतीने ऑप्शन चेन मध्ये असतोय. ज्या ठिकाणी मार्केट आहे, मार्केट खाली चाललेलं 25,050, 100, 150 म्हणजे ह्या लेवलला पोहोचलं नाही, म्हणजे तो झाला ओटीएम. क्रॉस करून आला म्हणजे झाला इन द मनी. त्याच्याच उलट ह्या बाजूला तर हे काय झाले, स्ट्राईक प्राइस आहेत. आणि स्ट्राईक प्राइस इकडं आपल्याला इथं ओवाय, इथं एक आपल्याला एलटीपी दाखवतात आणि एलटीपी नंतर हा इथे एक ओवाय असतोय. एलटीपी आणि इथं असतोय ओवाय. ओके, त्याच्यासोबत डेल्टा गॅमा थिटा हे सगळं असं ऑप्शन मध्ये तुम्ही बघितलं आहे. तर इम्पॉर्टंट काय आहे, एलटीपी आणि ओवाय. म्हणजे मार्केट 25,000ला आहे, म्हणजे हा काय झाला ऍड द मनी झाला. उजव्या साईडला पी चा डाटा असतोय आणि डाव्या साईडला सी चा डाटा असतोय. आता समजून घ्या काय म्हणतोय मी, इम्पॉर्टंट गोष्टी आहे. पहिला ओवाय म्हणजे काय, ओपन इंटरेस्ट. आता ओपन इंटरेस्ट म्हणजे काय, की कोणत्या स्ट्राईक प्राइस वर किती लोक एंट्री मारून बसलेले आहेत त्याला म्हणायचं ओवाय. मग ते बाय पण केले असतील किंवा सेल पण केले असतील. सी साइडचे ओपन इंटरेस्ट काय सांगतोय, सी साइडला कोणत्या स्ट्राईक प्राइस वर किती लोक एंट्री मारून बसलेले आहेत त्याला म्हणायचं ओवाय. सिंपल भाषेत सांगतोय आपण, काय टेक्निकल काय शिकून उपयोग नाही. सिंपल भाषेत सांगतोय की ऑप्शन चेन मध्ये जे ओवाय जे आहे, म्हणजे त्या स्ट्राईक प्राइस वर किती लोक एंट्री मारून बसलेले आहेत. आता एंट्री मारून बसायच्या पाठीमागे अनेक पॉईंट सांगतो की ऑप्शन बाय आणि ऑप्शन सेलिंग हे काय आहे समजून घ्या. तर समजून घ्या, सी बाय म्हणजे काय, वर जाताना प्रॉफिट. पी सी सेल म्हणजे काय, खाली जाताना प्रॉफिट. बरोबर आहे, सी सेल म्हणजे काय, खाली जाताना प्रॉफिट. पी बाय म्हणजे काय, खाली जाताना प्रॉफिट. आणि पी सेल म्हणजे काय, वर जाताना प्रॉफिट. दुसरं पॉइंट समजून घ्या की ऑप्शन चेन मध्ये जर ऑप्शन चेन बघायला लागलाय तुम्ही, तर तुम्ही ऑप्शन सेलर आहात ह्या दृष्टीने बघा, म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजतील की हे मार्केटमध्ये काय होणार आहे. कारण सगळ्यात जास्त पैसा हा ऑप्शन सेलर कमवतो, त्यालाच आपण ऑप्शन रायटर म्हणतो. ओके, ऑप्शन समजणे पण समजून घ्या, ऑप्शन चेन मध्ये ऑप्शन रायटर सगळ्यात जास्त पैसा कमवतो. म्हणजेच जो सी सेलर आहे तो पी सेलर आहे. म्हणजे सी सेलर पी सेलर जे ऑप्शन सेलर आहे ते सगळ्यात जास्त पैसा कमवतात. कारण कारण त्यांचा प्रीमियम डिके, मार्केट जसं थांबेल त्यांचा प्रीमियम डिके होताना प्रॉफिट होतो. आणि ऑप्शन मध्ये 70% मार्केट, ऑप्शन बाईंग मध्ये 30% लोक बाईंग मध्ये प्रॉफिट कमवतात आणि 70% लोक ऑप्शन सेलिंग मध्ये पैसा कमवतात. म्हणून ऑप्शन सेलरची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, पैसा त्याला थोडं जास्त लागतो, तरी पण पैसा सगळ्यात जास्त कोण कमवतो, ऑप्शन सेलर कमवतो. म्हणून ऑप्शन चेन बघताना आपण ऑप्शन सेलर ह्या दृष्टीने काम करायचं आहे. आता ऑप्शन सेलर म्हणजे काय, ऑप्शन सेलर म्हणजे काय समजून घ्या की सी बाय म्हणजे वर जाताना प्रॉफिट आणि सी सेल म्हणजे कुठं, खाली जाताना प्रॉफिट. म्हणजे ज्यांनी सी सेल केलेले आहेत त्यांना वाटते जे त्यांनी स्ट्राईक प्राइस गेल्या त्याच्या खालीच मार्केट राहायला पाहिजे, तो म्हणजे सी सेलर. पी सेलर म्हणजे काय, पी सेलरचा काम असं आहे, जो पी सेल कोणत्या स्ट्राईक प्राइस केलेला आहे त्यांना वाटते मार्केट त्या स्ट्राईक प्राइसच्या वरच राहणार आहे. सी सेल म्हणजे काय, ज्या ठिकाणी लोकांनी सी सेल केलेले आहे त्यांना असं वाटते मार्केट त्या लेवलच्या खालीच राहणार आहे. आणि ज्या ठिकाणी लोक पी सेल केल्या त्यांना असं वाटते की मार्केट त्या ठिकाणच्या वरच राहणार आहे. फक्त त्याला क्रॉस होता कामा नये. म्हणजेच ऑप्शन सेलिंगच्या दृष्टीने आपण विचार करायला, म्हणून तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे. ऑप्शन बाईंगचा ह्यामध्ये जास्त काम नाही आहे.
असं नाही म्हणत की ऑप्शन बाहेर पैसा कमवू शकत नाही, पैसा कमवू शकतो, पण 70% वेळा तो लॉस मध्ये जाणार आहे. कारण 70% वेळा जर मार्केट हा साईडवर गेला तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तर समजून घ्या, सीई सेलरला वाटते की मार्केट खाली जाणार आहे, पीई सेलरला वाटते की मार्केट वर जाणार आहे. सीई सेलर मार्केटला खाली ढकलतो आणि पीई सेलर मार्केटला वर ढकलतो. म्हणजेच आपण इथे समजून घ्या पीई सेलर आणि सीई सेलर. तर बघूया चला ऑप्शन चेन मध्ये थोडं पॉईंट. तर समजून घ्या, उदाहरणार्थ समजून घ्या, 25,000वर एलटीपी नेहमी ओआय सांगतोय, एक 10 लाख ओपन इंटरेस्ट आहे. म्हणजे 25,000वर 10 लाख लोकांनी एंट्री मारून बसलेले आहेत. बरोबर आहे का? समजून घ्या. दुसरं, ओआय सीई साईडला 25,000वर 2 लाख लोकांनी एंट्री मारून बसलेले. किती लाख लोकांनी? 2 लाख लोकांनी. तर समजून घ्या, मी काय बोललो होतो पहिलं पॉईंट, ऑप्शन चेन हे आपण ऑप्शन सेलर आहात ह्या दृष्टीने बघायचं आहे. तर समजून घ्या, 25,000वर 10 लाख लोकांनी पीई वर बसलेले आहेत, 2 लाख लोकांनी सी वर बसले आहेत. आपण कोण आहोत? ऑप्शन सेलर आहोत. म्हणजे आपण विचार करा, हे 10 लाख लोक कोण आहेत? ऑप्शन सेलर आहेत. मी काय बोललो होतो? 10 लाख लोकांनी 25,000चा पीई सेल केलेला आहे. काय केलेला आहे? सेल केलेला आहे. म्हणजे ह्यांना वाटतोय, 10 लाख लोकांना वाटते की मार्केट 25,000च्या वरच राहणार आहे, म्हणजे 25,000ला खाली तोडणार नाहीये. किती लोकांना वाटते? 10 लाख लोकांना. 2 लाख लोकांना काय वाटते की मार्केट 25,000च्या खाली जाणार आहे. पण दोन्ही मध्ये दबदबा कोणाचा जास्त आहे? सगळ्यात जास्त कोण आहे? ते आहे. म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी आहे की मार्केट 25,000 तुटणार नाहीये, 25,000च्या वरच क्लोज होणार आहे, असा याचा अर्थ होतोय. दुसरं पॉइंट, इकडे 10 लाख लोक आहेत आणि इकडे 2 लाख लोक आहेत. आता काय करू शकतो सांगा मार्केट? एकदा बघा जाऊन ऑप्शन चेन वर, ठीक आहे. तर 2 लाख हे कोण आहेत? पीई सेलर आहेत. 2 लाख लोकांना वाटते की मार्केट वर जाणार आहे, 10 लाख लोकांना वाटते की मार्केट खाली जाणार आहे. कारण मी सीई सेलर आहे. सीई बाय म्हणजे वर जाताना, सीई सेलर म्हणजे खाली येताना, पी वाय म्हणजे खाली येताना, पी सेलर म्हणजे वर जाताना. ऑप्शन चेन हा ऑप्शन सेलरच्या दृष्टीने बघायचा आहे. नंतर आपण बघायचं आहे की बाहेर येतात सेलर आहेत खरं खरं. तर बघताना फक्त समजून घ्या, मार्केट 10 लाख लोक आहेत, त्यांना वाटते मार्केट 25,000च्या खाली राहणार आहे. आणि तो 2 लाख लोक आहेत, त्यांना काय वाटते मार्केट 25,000च्या वरच राहणार आहे. दोघांचा सगळ्यात जास्त लोक कोणीकडे आहेत? ओपन इंटरेस्ट 10 लाख. म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी की आज दिवसभरात मार्केट 25,000 तुटणार नाहीये. हे दुसरं कंडिशन झालं. तिसरा कंडिशन काय होऊ शकतोय सांगा तुम्ही? इकडे 10 लाख लोक आहेत आणि इकडे 10 लाख लोक आहेत. आता काय होऊ शकतोय सांगा? कमेंट मध्ये सांगा. तर समजून घ्या, 25,000 इकडे 10 लाख आला, इकडे 10 लाख आहे. 10 लाख 9 लाख मी चालते, तिकडे 9 लाख 10 लाख, इकडे 9 लाख मी चालते, तेवढं चालतंय, जास्त डिफरन्स नसावा. म्हणजे इकडे पी सेलर, तिकडे सी सेलर. मार्केट काय होऊ शकतो? मार्केट 25,000च्या जवळच काय होणार? साईडवेज राहणार. कारण हे वर ढकलायचा प्रयत्न करणार, हे खाली ढकलायचा प्रयत्न करणार, हे वर ढकलायचा प्रयत्न करणार, हे खाली ढकलायचा प्रयत्न करणार आणि मार्केट साईडवेज मध्ये जाणार. ह्याचे प्रोबॅबिलिटी 60-70% 100% कोणताही सेटअप काम करत नाहीये. मार्केटमध्ये काय जर न्यूज आला तर हे जे ओपन इंटरेस्ट आहे त्यांना अदला बदल होतात. पण ज्यावेळी मार्केटमध्ये काहीच न्यूज नाही आहे आणि जो लेटेस्ट एक्सपायरी आहे, त्या लेटेस्ट एक्सपायरी मध्ये ओपन इंटरेस्ट जबरदस्त काम करतो. पुढच्या महिन्याच्या 2 महिन्याचे ऑप्शन कधीच बघा, लेटेस्ट जो एक्सपायरी आहे त्यानुसार मार्केट चालतो. आणि हे जे प्रोबॅबिलिटी 60-70% 100% काम करत नाहीये. आता दुसरं पॉईंट म्हणजे मार्केट डाऊनट्रेंडला जाणार असेल तर इकडे जास्त असणार, वर जाणार असेल तर इकडे जास्त असणार, साईडवेज असेल तर इकडे असणार. आता वोलाटाईल वर काय होते बघा. आता वोलाटाईल कधी होणार मार्केट? ज्यावेळी तुम्हाला बघा इथे 1 लाख लोक आहेत, इथे 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख अंदाजे, इकडे 2 लाख, इथे 1 लाख, इथं 5 लाख आहे, तिथे 1 लाख आहे. चला इकडं 1 लाख 1 लाख 1 लाख 1 लाख 2 लाख 1 लाख, इथं 5 लाख आहे, तिथे 1 लाख आहे. हा, आता काय होऊ शकतो मार्केटमध्ये सांगा? तर आता मार्केटमध्ये काय होणार? सगळ्यात जास्त लोक कुठं बसलेले आहेत? एक लोक आहे इथं सगळ्यात जास्त बसलेले आहेत, इथं सगळ्यात जास्त बसलेले आहेत. हे कोण आहे? पीई सेलर आहेत. मी बोललोय पहिलाच, आपण पीई सेलर आहेत ह्या दृष्टीने विचार करायचा आहे. 24,850 वर 5 लाख लोक आहे, ह्यांना वाटते मार्केट 24,850च्या वरच राहणार आहे. इकडे सगळ्यात जास्त लोक काय? 25,150 आहेत. म्हणजे ह्यांना वाटते 25,150 वर 5 लाख लोकांना मार्केट खाली जाणार आहे. म्हणजे मार्केट हा दिवसभरात 24,850 आणि 25,150 ह्या दोन्हीच्या रेंज मध्ये राहणार आहे. तर तुम्हाला एक अपट्रेंड मार्केट सांगितलं, डाऊनट्रेंड मार्केट सांगितलं, साइडवेज सांगितलं आणि वोलॅटाईल सांगितलं. ह्या पद्धतीने ऑप्शन मध्ये चेंज होत राहतात. समजलं? आता पुढच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगणार आहे खरंच त्यामध्ये बायर आहेत का सेलर आहेत.
तर आता ह्या ओपन इंटरेस्ट मध्ये समजा इथे 1 लाख, इथे 2 लाख आहेत, ह्यामध्ये बायर आहेत का सेलर आहेत, ह्याच्यामध्ये बायर आहेत का सेलर आहेत, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघायचं आहे. तर आत्ताचा व्हिडिओ कसा वाटला, इंट्रोडक्शन व्हिडिओ होता. ऑप्शन चेन म्हणजे काय की कोणत्या स्ट्राईक प्राइसवर किती लोक एंट्री मारून बसलेले आहेत, आणि दुसरा अर्थ ऑप्शन चेन हा आपण ऑप्शन सेलर आहेत ह्या दृष्टीने बघायचं, कारण ऑप्शन सेलर सगळ्यात जास्त पैसा कमवतो ऑप्शन बायरच्या तुलनेत, कारण तो जास्त पैसा दिलेला असतो, त्यामुळे तो कमी पैसा अट्रॅक्ट करतोय. ऑप्शन बायर काय करतात, कमी पैशामध्ये जास्त पैसा अट्रॅक्ट करायला बघतात, ते तसं होत नाहीये. तर आताचा व्हिडिओ कसा वाटला लवकरात लवकर कमेंट मध्ये सांगा. धन्यवाद.